नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्या दिली असताना त्या संख्येचा पाया किती आहे हे शोधणार आहोत। या प्रकारची उदाहरणं आपण आज सोडवणार आहोत। पहिले उदाहरण 253 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। आता 253 ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्याचा पाया आपल्याला विचारलेला आहे। तर अगदी सोपी ट्रिक्स आहे। तुम्हाला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिला पहिल्यांदा 2 ने गुणा। दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणा। त्रिकोणी संख्या दिलेली आहे 253 गुणिले 2, बेत्रिक 6, बेपंचे 10 हाचा 1, बेदुणे 4 आणि 1 5। आता हा गुणाकार आलेला आहे। मग या गुणाकारातनं कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो हे शोधायचं आहे। आता 22चा वर्ग 484 येतो आणि 484 506 मधनं वजा होतोय। 23चा वर्ग 529, 529 506 मधनं वजा होत नाही, म्हणून आपल्याला 484 घ्यावे लागेल। म्हणजे तो वर्ग कशाचा आहे? 22चा। म्हणजे या ठिकाणी पाया आहे 22। 253 या संख्येचा पाया 22 आहे। पुढचं गणित घेऊया। 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। दिलेली संख्या त्याची दुप्पट करा, म्हणजेच गुणिले 2 करा। बेआठी 16 हाचा 1, बेसाती 14 आणि 1 15 हाचा 1, बेत्रिक 6 आणि 1 7, 756। आता 756 26चा वर्ग 676 आहेत, 27चा वर्ग 729 आणि 28चा वर्ग 784। आता हे वर्ग पाठ पाहिजे, म्हणजे उदाहरण पटकन आपल्याला लक्षात येतं। आता तुम्हाला इथं बघा, आता यातनं 756 म्हणणं कोणती संख्या वजा होते किंवा जवळची संख्या कोणती आहे, तर 729 म्हणजे 27 हा पाया आहे। ज्या संख्येचा वर्ग वजा होतो ती संख्या त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते। पुढचं उदाहरण घेऊया। तिसरं उदाहरण 300 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। 300 गुणिले 2 600। मग 600 मधनं कोणता वर्ग वजा होतोय, तर 24चा वर्ग 576 आणि 25चा वर्ग 625 होतो। म्हणजे 24चा वर्ग 576 यातनं वजा होतो आहे, म्हणजे पाया जो आहे तो 24 आहे। पुढचं उदाहरण घेण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मी रोज नवनवीन अशा ट्रिक्सचे व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे। बघूया पुढचे उदाहरण। 325 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। 325 गुणिले 2, बेपंचे 10 हाचा 1, बेदुणे 4 आणि 1 5 आणि बेत्रिक 6, 650। आता 650च्या जवळची संख्या आहे 625 आणि 625 हा 25चा वर्ग आहे, म्हणून 325 या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे। 528 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। 528 गुणिले 2, बेआठी 16 हाचा 1, बेदुणे 4 आणि 1 5, बेपंचे 10 1056 गुणाकार आलेला आहे। आता 1056 म्हणणं कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो हे आपल्याला शोधायचं आहे। मग 31चा वर्ग 961
आणि 32चा वर्ग 1024 येतो. म्हणजे 1024 1056मधनं वजा होतो आहे. म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 32. म्हणजे 1056 गुणाकार आलेला आहे आणि त्रिकोणी संख्या दिलेली आहे 528. त्याचा पाया आहे 32. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.